विठ्ठलनगर व उन्मुक्तेश्वर मंदिर परिसरातील रहिवासी रस्त्यासाठी नगरपालिका कार्यालय येथे चिखल मोर्चा काढणार। सदर भागातील नागरिकांची रस्त्यासाठी संतप्त मागणी। विठ्ठलनगर व उन्मुक्तेश्वर मंदिर परिसरात गेल्या 1 वर्षांपासून भुयारी गटारीसाठी खोदून ठेवलेल्या रस्त्याचे न झाल्याने तसेच परिसरात चिखलमय रस्ता झाल्याने दुरवस्था झाल्याने संतप्त नागरिकांनी येवला नगरपालिका कार्यालय येथे वारंवार निवेदन देऊन रस्ता होत नाही। म्हणून या परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन सांगितले की चिखल मोर्चा नगरपरिषद कार्यालय येथे नेणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। तसेच या भागामध्ये पायी जाणे सुद्धा मुश्किल झाले असल्याने तसेच मोटरसायकल धारक देखील रस्त्यावर चिखल साचल्यामुळे गाड्या देखील रोज घसरत आहे। तसेच पायी जाणारे देखील घसरत आहे। तसेच परिसरामध्ये उन्मुक्तेश्वर मंदिर असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते, त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अन्यथा परिसरातील नागरी नगरपालिका कार्यालयात चिखल मोर्चा घेऊन येणार असे प्रसार माध्यमांशी बोलताना परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया सांगितले। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। या रस्त्याची काय अवस्था झाली आहे, इथं आम्हाला मंदिरात येता येत नाही, जाता येत नाही। इथं म्हातारे माणसं आम्ही पडतो, झडतो, हातपाय मोडते, आमचे काय हाल चालू आहे। वर्षापासून या रस्त्याची अवस्था बेकार झालेली आहे। शासन काय पाहत नाही का येऊन? इथं नगरपालिका काय येत नाही का? नगरपालिकेचं काम नाही की येऊन पाहायचं? घरपट्ट्या वसूल करायला कशी येते घरोघर, मग तसं पाहायला का बरं येते नाही? आम्ही किती काळा मोर्चे घेऊन गेलो तरी अजून यायचा पत्ता नाही। नगरपालिकेला काय झोप लागली का? लोक झोपले का साहेब? लोक शाळेत सोडताना, बाया रस्त्यानी जाताना, मंदिरात व्यवस्था येऊन पहा तुम्ही। हा एक रस्ता जायला इथं येऊन पहा बरं, बोर्ड लावले। आज 2 वर्ष झाले, अजून तर त्या रस्त्याची जर काही सुधारणा नाही तर म्हातारे माणसं देखील जावं कसं, यावं कसं? नगरपालिकेला झोप लागली का? तिथलो की यावं 4 वखत आम्ही कामात आणून टाकायचा ऑफिस मध्ये। 82 कोटीचा घोटाळा। आता हे 82 कोटी जेव्हा आपल्या नगरपालिकेला आला अंडरग्राउंड गटरीसाठी, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला का अंडरग्राउंड गटरी होती, खूप स्वच्छता होईल। पण त्या 82 कोटीसाठी कोणी कमिशन खाल्ले, कोण काय केलं, आता ते आम्हाला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही। पण चांगल्या रस्त्यांचा नाश करून ठेवलेला आहे। आज लोकांना येण्या जाण्याला सुद्धा मार्गाला जागा राहिलेली नाही। लोक गाड्यावर नाही, उलट जे रस्ते होते ते पण खराब करून टाकलेले। इथं फक्त प्रशासन, शिव साहेबांना एक विनंती माझी, शिव साहेब तुम्ही, मी तसा तो व्हिडिओ पण पाठवलेला आहे, कसे लोक गाडीवर पडतात जातात, म्हातारे लोक आमच्याकडे मंदिरात येतात ते पण कसे पडतात जातात। सीओ साहेबांना एक विनंती आहे, सीओ साहेबांनी आहे ना एक टायमाला त्यांची 4 व्हीलर न घेता मोटरसायकलवर यावं आणि अख्ख्या कॉलनीत चक्कर मारावं। विठ्ठल नगरची काय परिस्थिती झालेली आहे एकदा त्यांना पण त्यांच्या डोळ्याने कळू द्या ना। फक्त ऑफिसमध्ये बसून साहेब काम नाही होत, एकदा ग्राउंड मध्ये उतरावं लागत। आमच्या एक मॅडम आल्या होत्या, त्या मॅडम प्रत्येकाला माहिती, ज्या मॅडम आल्या होत्या त्या मॅडम गल्लोगल्ल हिंडायच्या, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना माहित होते। पण आज नवीन सीओ कोणचे आलेले हे कोणालाच माहित नाही का? जनतेपर्यंत पोहोचतच नाही साहेब तुम्ही। आणि अंडरग्राउंडचे ते प्रत्येक टायमाला आम्ही कंप्लेंट आतापर्यंत भरपूर वेळेस आलो, सीओ साहेब तर भेटले नाही आम्हाला, दुसरी प्रशासनाचे माणसं भेटले। त्या टायमाला ते लोकांनी काय केलं का अंडरग्राउंड गटरीवाले आमच्या पुढे ठेवी द्या, ते म्हणते लगेच नंबर द्या तुमचा, आम्ही येऊन जाऊ, कंप्लेंट तुमची पूर्ण करू। फक्त ते काय त्या चक्कर मारते आणि निघून जातात, बाकी त्यांच्या पुढे काहीच नाही। आता इथं मुरुम टाकायला म्हटल्यानंतर आता जेवढा चिखल आहे तर मुरुम टाकल्यानंतर किती चिखल होईल? एक तर रोडच्या लेवल पण खूप वाढवलेलं आहे, घर सगळे खाली आहे। याच्यानंतर मुरुम टाकलं तर हे काय आम्हाला घरांमध्ये पाणी घालायचं आहे का? थोडा प्रशासनाने लक्ष द्या, एवढीच आमची विनंती आहे। अन्यथा आम्ही हा चिखल 2 दिवस वाट पाहून अन्यथा आम्ही हा चिखल सगळा ट्रॅक्टरमध्ये भरू आणि ट्रॅक्टरमध्ये भरून आम्ही ऑफिसमध्ये आणून टाकू। धन्यवाद।